मित्रांनो, स्वतःची करोडोची संपत्ती असताना सुद्धा मेहनतीचं जीवन जगणारे लोक सध्या या जगात खूप कमी आहेत. यातलेच एक म्हणजे राजेश गौतम. हे कानपूर येथील एक शिक्षक होते. स्वतःची करोडोची संपत्ती असताना ते शिक्षकीचा पेशा चांगल्या पद्धतीने निभावायचे. याचबरोबर त्यांची रिअल इस्टेटची कंपनीसुद्धा होती. त्यांचा व्यवसायही होता. मित्रांनो, एक दिवशी त्यांचा अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. परंतु हा अपघात खरंच अपघात होता का? माहिती पूर्ण जाणून घ्यायची. चला तर मग व्हिडिओ बघायला. मित्रांनो, कानपूर येथील चकोरीमधील कोयला नगर येथील हे कुटुंब होते. मित्रांनो, कानपूर येथील चकेरी येथील कोयला नगर या ठिकाणी एक कुटुंब राहायचं, गौतम कुटुंब. हे अतिशय सुंदर असं चौकोनी कुटुंब होतं. पती राजेश गौतम, पत्नी उर्मिला गौतम. त्यांना 2 मुलं होते आणि दोन्ही मुलं शाळेत जायचे. मित्रांनो, हे गौतम कुटुंब अतिशय सधन आणि संपन्न होतं. जागोजागी त्यांच्या जमिनी होत्या. जवळपास 45 करोड रुपयाच्या जमिनी त्यांच्या होत्या. आणि या सगळ्या जमिनी वडिलोपार्जित नव्हत्या. बऱ्याचशा जमिनी त्यांनी स्वतःच्या हिमतीवर विकतसुद्धा घेतल्या होत्या. हे सोडून राजेश गौतम हे सरकारी नोकरसुद्धा होते. कानपूरच्या ज्युनियर हायस्कूलमध्ये ते शिक्षकाचं काम पण करायचे. त्यांच्याकडे एवढी संपत्ती होती. त्यांच्या वडिलांनी त्यांना इतकी संपत्ती दिली होती. ती संपत्ती त्यांनी त्यांच्या हिमतीवर वाढवलीसुद्धा होती. त्याची देखरेख पण करायचे. शिक्षकी पेशा सांभाळून ते रिअल इस्टेटचा बिझनेससुद्धा करायचे. त्यांची लाईफस्टाईल पण खूप डिसिप्लिन होते. रोज सकाळी लवकर उठून ते त्यांच्या मुलांना घेऊन मॉर्निंग वॉकलासुद्धा जायचे. कधीकधी ते पार्कनी फिरायचे, कधीकधी रोडवरसुद्धा फिरायचे. मित्रांनो, आसपाससुद्धा या राजेश गौतम यांची इमेज खूप चांगली होती. लोक त्यांना एक चांगला नागरिक म्हणून त्यांच्याकडे बघायचे. सगळ्यांशी त्यांचे प्रेमाचे संबंध होते. आता दिवस आला 4 नोव्हेंबर 2023. नेहमीप्रमाणे राजेश गौतम हे मॉर्निंग वॉकला निघाले होते कोयलानगरमध्येच. तेव्हा एका भरधाव वेगात येणाऱ्या कारनं त्यांना उडवलं. पुढे जाऊन त्या कारचा देखील ॲक्सिडेंट झाला, पण त्यातला ड्रायव्हर उतरून पळून गेला होता. पोलिसांनी या घटनेचा तपास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ह्या कारची धडक एवढी भीषण होती, इतक्या जोरात होती की एखादा बॉम्ब फुटल्यासारखा आवाज मोठा झाला होता. आणि राजेश गौतम तब्बल 20 फुटापर्यंत उडून एका झाडावर आदळले होते. त्यानंतर खाली एका दगडावर त्यांचं डोकं आपटून त्याच ठिकाणी ते बेशुद्ध झाले होते. आता त्या कारचं टायर फुटल्यामुळं तिचं संतुलन गेलं होतं आणि तीसुद्धा एका ठिकाणी धडकली होती आणि तिचा ॲक्सिडेंट झाला होता. आता सगळ्या जणांचं लक्ष या राजेश गौतम यांच्याकडे असल्यामुळे त्या कारचा चालक फरार होण्यात यशस्वी झाला. या घटनेची खबर लोकांनी ब्रह्मदीन यांना दिली होती. ब्रह्मदीन हे राजेश गौतम यांचे बंधू होते. ब्रह्मदीनचा मुलगा कुलदीप हा नेव्हीमध्ये काम करायचा आणि त्या क्षणी तो घरी आला होता. त्याने नुसती बॅग ठेवली आणि तो आपल्या काकांना बघायसाठी धावत धावत गेला. घटनास्थळी पोहोचल्यावर तिथे आधीच पोलीस आले होते आणि पोलिसांनी राजेश गौतम यांना हॉस्पिटलमध्ये हलवलंसुद्धा होतं. सगळे हॉस्पिटलला पोहोचले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं राजेश गौतम यांचा मृत्यू झाला होता. राजेश गौतम यांच्या पत्नीनं जेव्हा ही गोष्ट कळली त्यांनी एकच आक्रोश सुरू केला. सगळ्या जणांना आता चिंता होती की त्यांची 2 मुलं जे शाळकरी आहेत, शाळेत जातात, त्यांचं आता पुढे काय होणार, त्यांचं भविष्य काय. जो तो व्यक्ती एकमेकांना ही स्टोरी सांगत होता की राजेश गौतम हे मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते आणि एक कार भरधाव वेगात आली आणि त्या कारने त्यांना उडवून दिलं. सरळ सरळ रोड ॲक्सिडेंटची ही केस दिसत होती आणि पोलिसांनीसुद्धा त्याच पद्धतीने रिपोर्ट केलं, हा एक रोड ॲक्सिडेंट झाला आहे. आता पोलिसांना एकच कथा दिसत होती. CCTVमध्ये पण त्यांनी बघितलं की एक मारुती इको गाडी ही भरधाव वेगात येते, मॉर्निंग वॉक करणाऱ्या राजेश गौतम यांना जोरात उडवते. हेच CCTVमध्ये सारखं दिसत होतं. मग पोलिसांनीसुद्धा ही केस बंद केली. हिट अँड रन. पण ही गोष्ट राजेश गौतम यांचा पुतण्या कुलदीन गौतम याला मान्य नव्हती. त्याने CCTV परत चेक केलं तेव्हा त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की ही जी मारुती इको गाडी आहे ती मुद्दामच राजेश गौतम यांच्या दिशेने येत आहे असं त्याला वाटायला लागलं. बरं, मॉर्निंग वॉक करताना माणूस रस्त्याच्या कडेने चालत असतो, ते काय रस्त्याच्या मधून थोडी चालले होते. या इको गाडीला त्यांच्याकडे वळण्याचा काहीच मोटिव्ह नव्हता. इतका मोठा रस्ता आहे, सरळ ती जाऊ शकत होती. मग ती त्यांच्याकडेच का वळाली? आम्ही जेव्हा केस स्टडी करत असतो ना तेव्हा आम्हाला खूप भीती असते. एखादा दुवा, एखादा क्लू किंवा एखादी गोष्ट बारीक सारीक
तथ्य किंवा एखादी फॅक्ट आमच्याकडून निसटून जाते आहे का, आम्ही व्यवस्थित अभ्यास करत असतो. पण या ठिकाणी तर इतकी मोठी फॅक्ट पोलिसांनी निग्लेक्ट केली होती, लक्ष दिलं नव्हतं. याच्या इको गाडीचा जो नंबर होता मित्रांनो, तो नंबरच नकली होता. मग पोलिसांनी ह्या मुद्द्याला विचार का नाही केला? हा नकली नंबर आहे, मग त्या दृष्टीने तपास का नाही केला? त्यांनी ही केस बंद का केली? तीच गोष्ट लक्षात येत नाही. त्यानंतर कुलदीपने पोलिसांचा नाद सोडून दिला. मग कुलदीपने विचार केला की आपल्याला छडा लावायचा आहे, तपास करायचा. त्याने स्वतःच्या मेंदूने या केसची स्टडी करायला सुरुवात केली. त्याने आसपासचे सगळे CCTV खंगाळायला सुरुवात केली. तेव्हा त्याला एका CCTVमध्ये एक विशेष गोष्ट लक्षात आली. ज्या ठिकाणी हा अपघात घडला होता, जी इको गाडी ज्या ठिकाणी होती त्याच्या थोड्याच अंतरावर एक वॅगनार गाडी होती. त्या वॅगनार गाडीमध्ये एक व्यक्ती होता, एक ड्रायव्हर. आणि हा जो ड्रायव्हर होता इको गाडीचा, तो पळत गेला आणि तो त्या वॅगनार गाडीमध्ये बसला. मग ती वॅगनार गाडी त्याला घेऊन शेवटी निघून गेली. बरं, दुसऱ्या ठिकाणच्या एका CCTVमध्ये काय दिसलं? राजेश गौतम जेव्हा निघाले होते ना, त्यांच्या पाठीमागून ही इको गाडी त्यांचा पाठलाग करत होती, असं स्पष्ट त्या CCTVमध्ये दिसलं. बरं, राजेश गौतम जेव्हा परत फिरले तेव्हा ही गाडीसुद्धा समोर U-टर्न मारून आली आणि त्यांच्या मागे मागे येत होती. एवढं सगळं CCTVमध्ये दिसलं. मग ही गोष्ट त्या कुलदीनने आपल्या वडिलांना जाऊन सांगितली घरी, ब्रह्मदीन. मग ह्या ब्रह्मदीनने उर्मिलाला म्हणजे राजेश गौतम यांच्या बायकोला सांगितलं की तुझ्या नवऱ्याचा खून झालेला आहे, खूप मोठं षडयंत्र झालेलं आहे आणि हा काही अपघाती मृत्यू नाही आहे. त्यानंतर ती पळत पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलीस स्टेशनमध्ये तिने कंप्लेंट लिहिली, माझ्या नवऱ्याचा काही अपघात नाही झाला आहे, त्याचा खून झाला आहे. तिने पोलिसांना काय सांगितलं माहिती आहे का? माझ्या नवऱ्याला कोणी मारलं? माझा दीर ब्रह्मदीन आणि त्यांचा मुलगा कुलदीन या दोघांनी मिळून मारलं. आणि कशासाठी? प्रॉपर्टीसाठी. मित्रांनो, राजेश गौतमच्या खूप ओळखी होत्या. राजेश गौतमच्या शाळेत त्याचे मित्र जे IAS IPS अधिकारी झाले होते मोठे झाल्यानंतर, त्यामुळं ते मोठ्या मोठ्या पदावर होते. त्यांनी सिस्टमवर दबाव आणायला सुरुवात केलं. त्यामुळं या केसचा तपास लावण्यासाठी पोलिसांनी 4 टीम बनवल्या. एक टीम ही नातेवाईकांची चौकशी करत होती, दुसरी टीम कॉल डिटेल्स चेक करत होती, तिसरी टीम त्या घटनास्थळी असणारा CCTV चेक करत होती आणि चौथी टीम त्या गाडीची माहिती गोळा करत होती. बरं मित्रांनो, ह्या राजेश गौतमचे 3 भाऊ होते. हे 4ही भावंड मोठ्या गुण्यागोविंदाने राहायचे, कारण की त्यांच्या वडिलांची खूप मोठी संपत्ती त्यांना समान वाटून देण्यात आली होती. त्यामुळे भांडण करायचा प्रश्नच नव्हता. सगळ्यांकडे गडगंज संपत्ती होती, सगळ्यांमध्ये प्रेमाचे संबंधसुद्धा होते. मग ह्या उर्मिलाने अशी कंप्लेंट का केली? बरं, केली तर केली, इतक्या उशिरा कशी केली? जिथे हा कुलदीनच येऊन सांगतोय की त्यांनीच तपास केला आणि सांगितलं आहे की हा अपघात नाही आहे तर हा खून आहे, मग उर्मिला त्याच्याच विरोधात कंप्लेंट कशी करू शकते? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. बरं, पोलिसांनी एका वेगळ्या अँगलनी पण तपास करायची सुरुवात केली, कारण की हे एक रिअल इस्टेट डीलर होते. प्रॉपर्टीमध्ये काम करायचे म्हणल्यावर बरेचसे हेवे दावे, बरेचसे लोकांशी भांडणंही व्हायचे, त्यात दुश्मन तयार व्हायचे, असाही एक अँगल असतो. पण पोलिसांच्या लक्षात आलं की यांची कोणाशी दुश्मनीच नव्हती, कारण त्यांनी थर्ड पार्टीला काही कॉन्ट्रॅक्टर दिला नव्हता. त्यांनी ठरवलं होतं आपल्या जमिनीवर आपणच अपार्टमेंट बांधायचे आणि विकायचे. म्हणजेच त्यांचं कोणाशी भांडण असायचं किंवा दुश्मनी असायचा संबंधच नव्हता. मग त्यांनी स्वतःच काम करायचं ठरवलं, तर त्यांनी एक चांगला आर्किटेक्ट आणि एक कॉन्ट्रॅक्टर हवा होता. म्हणून त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या शाळेच्या WhatsApp ग्रुपवर पण त्यांनी माहिती टाकली होती की मला एक कॉन्ट्रॅक्टर पाहिजे आणि एक आर्किटेक्ट पाहिजे. तेव्हा त्यांच्या WhatsApp ग्रुपमध्ये त्यांचा एक मित्र निघाला, हेमंत सोनकर. हा हेमंत सोनकर कॉन्ट्रॅक्टर होता. बरं, योगायोगाने या हेमंत सोनकरचा पुतण्या शैलेंद्र सोनकर हा आर्किटेक्ट निघाला. मग हे तिघं भेटले आणि यांनी पुढची प्लॅनिंग सुरू केली. यांनी प्रोजेक्ट हातात घेतला आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. आता काम जोरात सुरू झालं. राजेश गौतम याच्या सुजानपूर येथील जमिनीवर प्रोजेक्ट करण्याचं ठरलं. या ठिकाणी हा सोनकर जो होता कॉन्ट्रॅक्टर हेमंत सोनकर, तो मजुरांचं काम बघायचा. त्याच्यानंतर शैलेंद्र सोनकर हा डिझायनिंगचं काम बघायचा. 2021मध्ये हेमंत सोनकर यांना पोलिसामध्ये नोकरी लागली होती. त्यामुळे ते सगळं काम शैलेंद्र सोनकर यांच्यावर सोपवून तिथून निघून गेले. मग जेव्हा पोलिसांना माहिती कळाली
तेव्हा त्यांनी शैलेंद्र सोनकरविषयी चौकशी करायला सुरुवात केली. शैलेंद्र सोनकर याचे सगळे कॉल डिटेल्ससुद्धा चेक केले. त्यानंतर पोलिसांच्या समोर एक धक्कादायक गोष्ट आली. हा जो शैलेंद्र सोनकर आहे, हा फोनवरती कित्येक वेळा राजेशची बायको उर्मिला ह्याच्याशी बोलायचा. त्यांच्या व्हॉट्सॲपवरसुद्धा बरेचसे व्हिडिओ कॉल्स आणि बरेचसे चॅटिंग होते. त्याची चौकशी राजेश गौतमच्या मुलाकडे केली होती पोलिसांनी. तेव्हा तो म्हणाला, छोटासा मुलगा शाळेत जाणारा, तो म्हणला हो, या काकासोबत आई बऱ्याच वेळा बोलते आणि बऱ्याच वेळा हे काका काय माहिती स्वतःचे सगळे कपडेच काढून टाकतात व्हिडिओ कॉलवरती, असं त्या छोट्याशा पोरांनी सांगितलं. बरं, पोलिसांनी त्या वेगेनारची चौकशी करायला सुरुवात केल्यावर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली. ही कानपूरच्या एका मालकाची होती आणि ती त्यांनी या शैलेंद्र सोनकरला भाड्याने दिली होती काही कारणासाठी. बरं, ज्यावेळेस ही घटना घडली ॲक्सिडेंटची, तेव्हा शैलेंद्र सोनकर आणि उर्मिला यांचं लोकेशनसुद्धा एकाच ठिकाणी दाखवत होतं. आता सगळ्या गोष्टी पोलिसांच्या समोर स्पष्ट होत्या. ह्या उर्मिलाचं आणि त्या शैलेंद्रचं काय सुरू होतं हे सुद्धा पोलिसांना कळालं. बरं, ज्यावेळेस या उर्मिलाला अचानक कळालं की हा खून आहे, हा अपघात नाही आहे, तेव्हा ती झोपेतून जागी झाल्यासारखी पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि सगळ्यांवर येण्यासारखे आरोप करायला लागली. तेव्हा पोलिसांना कळलं याच्यामागं काय लोचा आहे, काय गडबड आहे. ही सगळी गोष्ट पोलिसांच्या लक्षात आली. आता जगतपूरच्या ओल्ड शिवली या ठिकाणी राहणारा शैलेंद्र आणि उर्मिला या दोघांनासुद्धा अटक करण्यात आली. हे सोडून आणखी एक नाव होतं सुमित कठेरिया. सुमित कठेरिया हा इको गाडी चालवत होता, ज्या इकोने या राजेश गौतम यांना जोरात धडक दिली होती, उडवलं होतं, तोच. बरं, हे तिघंही पोलिसांच्या ताब्यात आले होते, परंतु हा इको गाडीचा ड्रायव्हर कठेरिया हा मात्र फरार होता. आता पोलिसांनी या तिघांची कसून चौकशी सुरू केली. आता हे तिघे काही प्रोफेशनल किलर नव्हते, त्यामुळे ते हळूहळू सगळं सत्य त्यांनी कबूल केलं. तेव्हा लक्षात आलं की हा जो शैलेंद्र आहे, शैलेंद्र सोनकर, तो हे काम जेव्हा राजेश गौतम यांचं सुरू होतं तेव्हा त्यांच्या घरी तो नेहमी जायचा यायचा. हे जे कॉन्ट्रॅक्ट सुरू होतं तेव्हा नेहमी त्याचं घरी जाणं येणं असायचं. आणि काही काही वेळा राजेश गौतम घरी नसतानासुद्धा हा त्यांच्या घरी जायचा. ही गोष्ट पण लक्षात आली. कधी सामानासाठी पैसे घेण्यासाठी, कधी वेगळ्या कारणासाठी तो सतत घरी यायचा. बरं, राजेश गौतम मोस्ट ऑफ द टाईम घरी नसायचेच. ते त्यांच्या जॉबवर, म्हणजे ते शिक्षकी पेशा जो करायचे त्या ठिकाणी असायचे आणि बऱ्याच वेळा बाहेर असायचे कामानिमित्त. आणि ही उर्मिला नेमकं ह्या शैलेंद्रला राजेश गौतम घरी नसल्यावर आणि मुलं शाळेत गेल्यावरच बोलवायची. मग शेजारी पाजारी ही गोष्ट लक्षात यायला लागली. कधीच अशा गोष्टी लपत नाही. शेजारी पाजारी कुजबूज करायला लागले की नेमकं घरी कोणी नसतानाच हा व्यक्ती कसा काय येतो, ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येऊ लागली. मग आता ह्या चर्चेची गोष्ट राजेश गौतम यांच्यापर्यंतसुद्धा आली. मग त्यांनी त्या शैलेंद्रला सांगितलं की बाबा, तुला जर काही काम असेल ना तर तू मला संपर्क कर, मी तुला सगळं आणून देत जाईल, तू काही घरी येत जाऊ नको. आणि उर्मिलाला सुद्धा सांगितलं, त्याला नको बोलवत जाऊ, तू त्याला कशाला बोलवते, त्याला मी बाहेरच आता सगळं काम त्याचं बाहेरच निपटत जाईन, तू इथं नको बोलू. शेजारी पाजारी काहीही बोलतात, काहीही गोष्टी बनवतात, त्यामुळे तू तसं काही करू नको. मग शेवटी तीही कबूल झाली आणि नंतर शैलेंद्रसुद्धा कबूल झाला. ठीक आहे, मी येणार नाही, तुम्ही मला माझं सामान वगैरे देत जा, मी इकडे काम करत जाईन. पण तरीही ती गोष्ट सुरूच होती. एवढं सगळं सांगूनसुद्धा त्याचं येणं काही कमी नव्हतं. नेमकं मुलं शाळेत गेल्यावर आणि राजेश आपल्या कामावर गेल्यानंतरच तो घरी यायचा. ही गोष्ट तशीच्या तशीच सुरू होती. मग नंतर राजेश गौतम यांनी काय केलं, त्या शैलेंद्रचा सगळा हिशोब केला. त्याला जितके पेंडिंग पैसे देणं होतं, त्याचे जितके पेंडिंग बिल्स बाकी होते ते सगळे देऊन टाकले आणि त्याला एकदा सांगितलं, बाबा तू आता परत इकडे येऊ नको, तुला येण्याची काही गरज नाही आहे, मी तुला कामावरून काढून टाकतो आहे. या गोष्टीनंतर त्याचं घरी येणं बंद झालं. बरं, घरी येणं जरी बंद झालं तरी व्हॉट्सॲपवर त्यांची चॅटिंग सुरूच होती, त्यांचे व्हिडिओ कॉल्स सुरूच होते. राजेश गौतम यांच्या छोट्याशा शाळेत जाणाऱ्या मुलांनी काय सांगितलं हे तर तुम्हाला माहीतच आहे. लहान मुलांकडून काहीच लपत नाही. त्यांच्यामध्ये व्हॉट्सॲपवरती कॉलिंग सुरू झाली आणि एकमेकांच्या मनातलं ते बोलायला लागले. तेव्हा त्यांचे लक्षात आलं की आता आपल्या नवऱ्यामुळं मला त्याला भेटता येत नाही आहे. राजेश गौतम हा आपल्या रस्त्यातला खूप मोठा रोडा होतो आहे, रास्ते का काटा बनतो आहे. मग त्यांचं एकमेकांचं इंटेन्शन त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा शैलेंद्र आणि उर्मिला या दोघांनी ठरवलं की या रस्त्याच्या काट्याला आपण काढून टाकू.
आणि ह्या राजेशचा आपण बंदोबस्त करून टाकू, ही गोष्ट त्यांनी ठरवली. खरं तर उर्मिला सरळ सरळ त्या राजेशशी डिवोर्स पण घेऊ शकली असती आणि या शैलेंद्रशी लग्न करू शकली असती, पण तिला केवळ डिवोर्स नाही पाहिजे, तिला ह्या राजेशची संपत्ती देखील पाहिजे, ही गोष्ट लक्षात आली. बरं, तिला राजेशशी डिवोर्स पाहिजे ही गोष्ट तिच्या घरी कळाली होती. तिच्या घरी म्हणजे माहेरी ही गोष्ट कळाली होती आणि माहेरच्या लोकांनी ह्या गोष्टीला तीव्र विरोध केला होता. पोलिसांनी जेव्हा उर्मिलाच्या आईकडं या डिवोर्सच्या घटनेबद्दल चौकशी केली तेव्हा तिने साफ नकार दिला. अशी काही घटना घडलीच नव्हती आणि मुलगी मला असं काही म्हणलीच नव्हती असं तिने सांगितलं. नंतर ह्या दोघांनी ह्या राजेश गौतमला कसं मारायचं याची प्लॅनिंग करायला सुरुवात केली. एक दिवशी या उर्मिलानं या राजेशच्या जेवणामध्ये विष कालवून दिलं होतं. ते विष खाल्ल्यानंतर त्याची तब्येत बिघडली, त्याला उलट्या व्हायला लागल्या, जुलाब व्हायला लागल्या आणि अचानकच हे सगळं झाल्यामुळं सगळे घाबरले. त्याला घेऊन त्याचे भाऊबंद दवाखान्यात गेले. दवाखान्यात गेल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी रिकवरसुद्धा झाला, त्याला काही झालंच नाही त्या विषने. त्यामुळं ही गोष्ट कोणाच्या निदर्शनास आली नाही किंवा संशयास्पद असं काही वाटलंच नाही कोणाला. मग त्यांनी ठरवलं की आता आपण प्लॅन बीनुसार काम करू. प्लॅन बीनुसार त्यांना कॉन्ट्रॅक्ट किलर यांच्याकडे केस सोपवायची होती. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट किलरला सुपारी घेऊन मर्डर करणाऱ्या लोकांना त्यांनी शोधून काढलं. त्या लोकांना शैलेंद्र जाऊन भेटला आणि म्हणाला असं असं मला एका माणसाला मारायचं आहे. तर त्यांनी 1.5 लाख रुपयाची मागणी केली. बरं, त्या कॉन्ट्रॅक्ट किलरने 1.5 लाख रुपये ॲडव्हान्समध्ये पाहिजे, आत्ताच्या आत्ता पूर्ण फुल पेमेंट असंही सांगितलं. मग या उर्मिलाने तिचे दागिने मोडले किंवा गहाण ठेवले, कुठून तरी पैसे आणले. मग या शैलेंद्रजवळ पैसे दिले आणि शैलेंद्रने ते पैसे त्या कॉन्ट्रॅक्ट किलरकडे दिले. त्यानंतर ते कॉन्ट्रॅक्ट किलर जे बेपत्ता झाले ते परत आलेच नाही. त्यांना वाटलं आता पूर्ण पैसे मिळाले, कशाला मारायचे एखाद्या माणसाला, ते गेले पैसे घेऊन पळून. यांच्याविरुद्ध कंप्लेंट पण नाही करू शकत ना ते, का पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगणार आहे मी कॉन्ट्रॅक्ट किलरला असं असं मारायसाठी पैसे दिले, त्याने माझा टास्क पूर्ण नाही केला आणि पळून गेला, अशी कंप्लेंट करणार. पोलीस यांनाच धरून आत्महत्या टाकतील. मग त्यांच्या लक्षात आलं की आपला प्लॅन बीसुद्धा फेल झाला आहे. मग त्यांनी प्लॅन सीनुसार काम करायचं ठरवलं. प्लॅन सीनुसार अशी गोष्ट ठरली. आता 10 जून रोजी हे एका नवीन घरी शिफ्ट झाले होते राजेश गौतम आणि त्यांची पत्नी उर्मिला आणि मुलं. त्या नवीन घरी ते एका मोकळ्या रोडवर मॉर्निंग वॉकला नेहमी जायचे यायचे. मग ह्या उर्मिलाने ठरवलं, शैलेंद्रला सांगितलं एका ट्रक ड्रायव्हरला गाठ आणि त्याला सांग या माणसाला उडून दे रस्त्याने म्हणून. मग त्यांनी एका ट्रक ड्रायव्हरला गाठलं, त्याला सांगितलं तुला पाहिजे तेवढे पैसे देतो, ह्या माणसाला उडवून टाक. तो ट्रक ड्रायव्हरसुद्धा तयार झाला. पण जेव्हा तो घटनास्थळी पोहोचला तेव्हा त्याला भीती वाटायला लागली. त्याने ह्या राजेश गौतमला न उडवताच तो तिथून निघून गेला. हा प्लॅन पण फसला. मग हे लोक फ्रस्ट्रेट झाले, काय यार आपण एवढं प्लॅन करतो सगळं फसतं, एक काम करू आता आपण स्वतःच आता ह्याला उडवून द्यायचं, स्वतःच या प्लॅनला आपण अंमलात आणायचं. मग त्यांनी आता दुसऱ्या प्लॅननुसार या राजेश गौतमला उडवून द्यायचं रस्त्यावर आणि रोड ॲक्सिडेंट असा दाखवायचा असं ठरवलं. आता हायवेवरती चालणाऱ्या फिरणाऱ्या लोकांना कित्येक जण उडवून देतात, अशा बऱ्याच घटना घडतात. त्याच्यामुळे ही घटना कॉमन आहे, पोलीस पण जास्त इन्व्हेस्टिगेशन करणार नाही असं त्यांना खात्री होती. मग त्यांनी एक मारुती इको नावाची गाडी सेकंड हँड विकत घेतली आणि त्याचा नंबरसुद्धा बदलून टाकला. मग आता त्यांना प्लॅननुसार जर का ही इको गाडी बिघडली किंवा काही धडक देता देता काही नुकसान झालं किंवा पलटी झाली तर त्यांना एक बॅकअप म्हणून दुसरी गाडी पाहिजे होती तिथून पळ काढण्यासाठी. ती पळ काढण्यासाठी म्हणून त्यांनी वॅगनर गाडीची व्यवस्था केली. बरं, आता त्यांना ह्या गाड्या चालवण्यासाठी 2 ड्रायव्हरसुद्धा पाहिजे होते. एक विकास सोनकर. विकास सोनकर ह्याच्याकडे वॅगनर गाडी होती. विकास सोनकर हा या शैलेंद्र सोनकरचाच भाऊ होता. त्याने विकास सोनकरला सांगितलं की आता ही घटना घडल्यानंतर आपण जेव्हा त्याचा खून करू त्यानंतर बरीचशी सगळी संपत्ती आपल्याला मिळेल, म्हणजे ही उर्मिलालाच मिळणार आहे आणि जेणेकरून ती संपत्ती मला मिळणार, आपण श्रीमंत होऊन जाऊन त्यातला बराचसा भाग संपत्तीतला मी तुला देईन. आणि ह्या मारुती इकोचा ड्रायव्हर सुमित कठेरिया याला 2.5 लाख रुपयाची लालूच देण्यात आली. तोही हे काम करण्यासाठी तयार झाला. बरं, कधी कधी राजेश गौतम हे मॉर्निंग वॉकला त्यांच्या मुलांना पण घेऊन जायचे. त्यांचा 9 वर्षाचा मुलगा त्या दिवशी प्रचंड मागं लागला होता त्यांच्या, मला मॉर्निंग वॉकला पप्पासोबत जायचं आहे म्हणून. पण उर्मिलाने त्याचा हात घट्ट धरला आणि सांगितलं याला घेऊन नका जाऊ, याला अभ्यास करायचा आहे. या छोट्या मुलानं 9 वर्षाच्या मुलानं पोलिसांना सांगितलं की मी मॉर्निंग वॉकला पप्पासोबत जाऊ नये म्हणून आईने मला बाथरूममध्ये बंद केलं होतं. बरं, ते घर नवीन होतं तेव्हा बाथरूमला कडी नव्हती. तेव्हा
ह्या बाईनं दरवाजा घट्ट बंद केला होता, मुलगा बाहेर येऊ नये म्हणून असा धरला होता. जोपर्यंत राजेश गौतम दूर जात नाही तोपर्यंत हिनं त्याला बाहेर येऊ दिलं नाही. त्यानंतर त्याला बाहेर काढलं आणि त्याला स्केटिंग करण्यासाठी म्हणून छतावर पाठवून दिलं. तिकडे जाऊन तू स्केटिंग कर बोलले. आणि त्याच्यानंतर त्यांनी या शैलेंद्रला फोन केला आणि सांगितलं की हे आता मॉर्निंग वॉकला गेलेले आहे, आता आपलं काम करून टाक. बरं, ही घटना जेव्हा होणार होती, राजेश गौतमला जेव्हा उडवण्यात येणार होतं, तेव्हा या दोघांना ती घटना डोळ्याने बघायची होती. ही जी उर्मिला आहे आणि शैलेंद्र आहे यांना डोळ्याने बघायचं होतं त्याला कसं उडवलं. कारण की याच्या आधी बऱ्याच वेळा हा राजेश गौतम वाचला होता, त्याचं नशीब बलवत्तर होतं. पण यावेळेस त्यांना तसं होऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळे ते वॅगनर गाडीमध्ये जाऊन बसले. त्यामुळेच मग त्यांचं लोकेशन एकाच ठिकाणी पोलिसांना भेटलं होतं. बरं, ही जी इको गाडी आहे ती अतिशय दूर ठेवण्यात आली, थोडी लांब. कारण की राजेश गौतमला उडवण्यासाठी पुरेशी स्पीड त्या गाडीला मिळावी म्हणून ती दूर ठेवण्यात आली. आणि जेव्हा राजेश गौतम टर्न होऊन परत आले मॉर्निंग वॉकला, तेव्हा ह्यांनी त्या इको गाडीच्या ड्रायव्हरला फोन करून सांगितलं, तू आता तिथून निघ आणि भरधाव वेगात येऊन ह्यांना उडवून टाक. बरं, हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर त्यांची पोलखोल जेव्हा झाली दोघांची, तेव्हा या दोघांनी पोलीस कस्टडीमध्ये विष घेऊन मरण्याचा प्रयत्नसुद्धा केला. पण पोलीस कस्टडीमध्ये असल्यामुळे त्यांना हे काही जमलं नाही. आता ते दोघंही अटक आहेत, ते आपली शिक्षा भोगत आहेत. पण मित्रांनो, एवढं सगळं हे प्रेमासाठी करताय किंवा यांचं प्रेम म्हणावं की काय म्हणावं या गोष्टीला, तेच मला समजत नाही आहे. मित्रांनो, प्रेम हे मनुष्याला प्रेरणा देणारं असावं, मनुष्याकडून क्राईम करून घेणारं नसावं. जर एखादी गोष्ट मनुष्याकडून क्राईम करून घेते तर ती गोष्ट प्रेम नक्कीच नाही आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर ह्या केसबद्दल काही आमच्याशी संपर्क करायचा असेल किंवा काही माहिती सांगायची असेल तर तुम्ही आमच्या नंबरवर पण संपर्क करू शकता. आमचा नंबर आहे 9739739890. व्हिडिओ जर आवडला असेल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मागोवा हा कार्यक्रम नेहमी पाहत राहा. त्यासाठी संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.